तर आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे बारामतीमध्येच तळ ठोकून राहणार असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी दौंडमधील एका सभेमध्ये केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांनी काय टोला लगावलाय पाहूयात। म्हणजे नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या। म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय म्हणजे एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे। त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघं तुमचं बघून घ्या। आता मुलं पण मोठी झाली आहेत, पोरगी वडिलांचं बघते, त्याच्यामुळे पोरगी माझ्या वडिलांचं बघतात की नाही नीट, पोरग फिरत असते इकडे तिकडे गावभर, त्याच्यामुळे ते तिघं आहेत आणि मी आता 10 महिने आहे तुमच्या बरोबर। आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तवर मुंबईला गाडी आणतच नाही। आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं। खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले। त्यांच्या जर सभा पाहिला, अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं। त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं। काहींना तर आता 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं। याचाच अर्थ असा, दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं, दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय। याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।